नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत झणझणीत मटणाचा रस्सा. मटण करी बनवायची आहे फ्रेंड्स. अगदी साध्या, सोप्या आणि सिंपल अशा पद्धतीने बनवणार आहोत आणि झटपट अशा पद्धतीने आपली रेसिपी तयार होणार आहे. मटणाचा रस्सा बनवण्यासाठी कमीत कमी साहित्य आपण वापरलेलं आहे आणि झटपट अशा पद्धतीने आपण कुकरमध्ये मटण करी बनवलेली आहे. मटणाचा झणझणीत असा रस्सा मी बनवलेला आहे. फ्रेंड्स, जर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघणार हे मला माहितीच आहे. पण तुम्ही जर शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात. तर फ्रेंड्स, 1 किलो मटणाचा रस्सा बनवायचा आहे. मटण 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे, क्लीन करून घेतलेलं आहे. मटण आपण मॅरिनेट करणार आहोत, त्यासाठी आपण त्याला मीठ ॲड केलेलं आहे, चवीपुरते मीठ. नंतर आपण त्यामध्ये 1 चमचा हळद ॲड केलेली आहे. नंतर आपण त्यामध्ये आलं लसूण पेस्ट ॲड करायची आहे. हे सर्व ॲड करून झाल्यानंतर अगदी चांगल्या पद्धतीने आपण मटणाला हे सर्व मसाले लागले जातील अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे. सर्व एकत्र करून झाल्यानंतर आपण 5 मिनिटासाठी त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ. फ्रेंड्स, आपण झटपट अशा पद्धतीने मटण करी बनवायची आहे, तर आपण कुकरमध्ये बनवायची आहे. कुकरमध्ये 2 चमचे तेल ॲड केल्यानंतर तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण लवंग, दालचिनी आणि काळी मिरी ॲड करून त्यामध्ये तेजपत्ता देखील ॲड केलेला आहे आणि ते सर्व चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण हिंगाची फोडणी देणार आहोत आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे. नंतर मॅरिनेट झालेले मटण आपण त्यामध्ये ॲड करायचे आहे. तर ते मटण ॲड केल्यानंतर आपण हलवून घ्यायचं आहे, चांगले एकत्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खाली कुकरला लागले जाणार नाही. तर लगेचच आपण झाकण लावायचं नाही आहे कुकरचं, तर अशा पद्धतीने मटणाला पाणी सुटेल. तर परत एकदा आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे, हलवून घ्यायचं आहे. हळूहळू त्याला जास्त पाणी सुटेल. तर अशा पद्धतीने बघू शकताय की मटणाला पाणी सुटलेलं आहे. खूप छान पद्धतीने मटण शिजत आलेलं आहे. म्हणजे पाण्यामध्येच आपण नंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. वाफेमध्येच आपण बऱ्यापैकी शिजवून घेतलेलं आहे. तर नंतर मी त्यामध्ये एक मोठा तांब्या पाणी ॲड केलेलं आहे. नंतर आपण त्यावरती झाकण लावून ठेवून देणार आहोत. तर फ्रेंड्स, तुम्हाला माहितीच आहे की मटण लवकर शिजले जात नाही. तर 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये आपलं कुकरमध्ये मटण चांगल्या पद्धतीने शिजले जाईल. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला ओलं खोबरं घेतलेलं आहे आपण आणि एका कढईमध्ये ते गरम करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. मंद आचेवर आपण गॅस ठेवलेला आहे. त्यामध्येच आपण एक कांदा ॲड केलेला आहे, एक मोठा कांदा ॲड केलेला आहे आणि तो देखील लांबडा कापलेला आहे. कांदा आणि खोबरं हे चांगल्या प्रकारे अशा पद्धतीने त्याला ब्राऊन कलर येऊपर्यंत आपण कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण थोडं देखील तेल ॲड केलेलं नाही आहे आणि खूप छान प्रकारे खोबरं आणि कांदा भाजला गेलेला आहे. तर ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट बनवलेली होती आणि ते गार झाले की आपण ते बारीक करून घ्यायचं आहे. त्याआधी आपण त्यामध्ये एक मोठा टोमॅटो अशा पद्धतीने उभा कट करून घेतलेला आहे. तो टोमॅटो आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे आणि तो देखील त्यामध्ये ॲड करून आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तर मटण रस्सा बनवण्यासाठीचा मसाला आपला तयार झालेला आहे आणि सर्व खूप छान प्रकारे बारीक झालेला आहे मिक्सरमध्ये. तर नंतर आपण एका कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे. 3 चमचा तेल ॲड करून त्यामध्ये आपण तेल चांगले गरम झाले की आपण तिखट ॲड केलेलं आहे. आपल्याला हवे त्या प्रमाणात तुम्ही तिखट ॲड करू शकता. नंतर जो आपण मटण करीसाठी मसाला बनवला होता तो मसाला आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि टोमॅटो आपण भाजलेला नव्हता, कारण की आपण तो वेगळा ॲड केलेला होता नंतर. तर त्यामुळे आपण हा मसाला चांगला परत एकदा तेलामध्ये आणि तिखटमध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे. तिखटामध्ये आणि तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा आहे, म्हणजेच त्याला तेल सुटेल आणि मसाला देखील खूप छान प्रकारे भाजला जाईल आणि त्याची मटणाची जी चव आहे ती देखील खूप छान प्रकारे येईल. तर हळूहळू त्याचा कलर देखील चेंज होत जाईल. तर त्याला चांगले गरम झाले की त्यावरती आपण एक 2 मिनिटासाठी झाकण लावून ठेवणार आहोत. 2 मिनिटानंतर त्याचे झाकण काढले की बघा
खूप छान प्रकारे त्याला तेल आलेलं आहे आणि मसाला देखील खूप छान भाजलेला आहे. मसाल्याचा कलर देखील चेंज झालेला आहे. तर मटण करीचा मसाला आपला रेडी झालेला आहे. खूप छान पद्धतीने मसाला भाजला गेलेला आहे आणि खूप साध्या सिंपल अशा पद्धतीने आपण मसाला बनवलेला आहे. जास्त आपण याच्यासाठी साहित्य कोणतंच वापरलेलं नाही आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आपण मसाला बनवलेला आहे आणि खूपच सुंदर पद्धतीने भाजला देखील आहे. तर मटण देखील आपलं शिजलेलं आहे आणि कुकर देखील गार झालेला आहे. तर आता आपण चेक करूया. खूप छान प्रकारे बघा कलर आलेला आहे मटणाला आणि तुम्हाला माहितीच आहे की याला सूप देखील म्हणू शकतो आपण, की मटण सूप तयार झालेलं आहे आपलं खूप छान प्रकारे. आणि लहान मुलांसाठी हे खाण्यासाठी पिण्यासाठी खूपच छान आणि मुलं खूप आवडीने हे खातात. तर माझी लहान मुलगी आहे, तिला देखील हे खूप आवडतं. तर मी हे आळणी म्हणून म्हणजे सूप म्हणूनच हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि मुलांना हे नक्की खायला द्या. खूपच छान आणि खूपच आवडेल त्यांना. यामध्ये आलं लसूण आहे आणि आपला हळद मीठ घातलेलं आहे. खूपच टेस्टी आणि हेल्दी आहे. तर नंतर आपण यामध्ये आपण भाजलेला जो मसाला आहे मटण करीसाठी बनवलेला तो आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. चांगली उकळी म्हणजे जो मसाला आहे तो रश्श्यामध्ये चांगला मुरला गेला पाहिजे, मटणामध्ये मुरला गेला पाहिजे आणि त्याची चव आली पाहिजे. तर मटण चांगले शिजले गेले आणि मसाला देखील चांगला शिजला गेला की मटणाची आणि रश्श्याची चव खूपच छान आणि खूपच टेस्टी येते. तर 5 मिनिटासाठी आपण झाकण लावून ठेवून देऊ आणि 5 मिनिटानंतर बघू शकता खूप छान प्रकारे त्याला उकळी आलेली आहे. मटण आणि मसाला खूप छान प्रकारे रश्श्यामध्ये मुरला गेलेला आहे, मटणामध्ये मुरला गेलेला आहे. तर यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. एकदा मिक्स करून ठेवूयात आणि आपली मटण करी झणझणीत अशा पद्धतीने साध्या सोप्या आणि सिंपल अशा पद्धतीने कमी साहित्यामध्ये रस्सा आपला मटणाचा रस्सा तयार झालेला आहे, मटण ग्रेव्ही. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि शेवटपर्यंत जर तुम्ही बघितली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. बाय.